मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी माझ्या मावस भावाच्या लग्नाच्या निमित्ताने माझ्या माहेरी आले. तर तिथं रुटीन कसं असतं, तिथला मेन जो बिझनेस आहे तो दुग्ध व्यवसायाचा आहे आमचा. तर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं असेल की मी एका शेतकरी फॅमिलीमधून आहे. तर माझे आईवडील शेती करतात. हां, इकडे पहिलं काम असतं दिवसाचं की गोठा स्वच्छ करून घ्यायचं, आधी शेण काढून मग झाडून घ्यायचं सगळं. तर आता मी जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा हे काम मी आवर्जून करते, कारण हे काम करताना मला खूप आनंद भेटतो. माझं सगळ्यात आवडतं काम आहे हे. आणि हे काम करताना व्यायाम पण खूप होतो. जसं पुण्यामध्ये असताना आपल्याला आवर्जून वॉक, योगा क्लास, झुंबा क्लास जायला लागतं. हे कसं नॅचरल एक्सरसाइज होतं आणि काम पण होतं. आणि जे शेतकरी आहेत त्यांना कधी शेणाची घाण नाही वाटत, तसं मला पण कधी शेणाची घाण नाही वाटत. पूर्वी तर आम्ही लहान असताना शेणाने आमचं पूर्ण अंगण सारवून घ्यायचं आणि आम्ही पण लहान लहान होतो तेव्हापासून शेणाने सारवायचो. तसं रोजचं हे काम पप्पांकडे असतं. मम्मीचं आंघोळ आणि देवपूजा होईपर्यंत पप्पा सगळा गोठा साफ करून घेतात. आणि आम्ही दोघी बहिणी आलो तर आम्ही आवर्जून करतो हे काम. आणि हे बघा, मागच्या 2-3 महिन्याखालचं एवढं शेण साठलं इथं. जे जनावरांचं शेण आहे इथे एकत्र केलं जातं आणि एक 90 दिवस ते तसंच ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुजवलं जातं थोडंसं आणि ते पिकाला टाकलं जातं. वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता पण वाढते. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा वापर कधी पण चांगला. त्यामुळं शेतीचा जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय बघितला जातो, दुधाचा व्यवसाय. हे जे साठवलेले शेण आहे आपण, तर ते कुजल्याशिवाय आपण पिकाला टाकू शकत नाही. जर समजा आपण तसंच शेण पिकाला टाकलं तर त्याच्या फायद्याऐवजी तोटेच जास्त पिकांना होतात. म्हणून चांगलं कुजल्याशिवाय शेणखत पिकांना वापरायचं नसतं. आता सगळं शेण काढून झालंय, आता गोठा झाडून घ्यायचं चालू आहे. तर हे ज्याने झाडते त्याला खराटा म्हणतात आमच्याकडे. तर याने झाडायचं चालू आहे गोठा. खराट्यामुळे कसं होतं की जे मोठे मोठे खडे असतात किंवा पालापाचोळा असतो सगळं एकत्र करून तो बाहेर नेऊन टाकला जातो. आणि दूध व्यवसायामध्ये तर गोठ्याची स्वच्छता खूप महत्त्वाची असते, कारण त्याच्यामुळे जनावरं आजारी पडत नाहीत जर गोठा स्वच्छ असेल तर. आणि जनावरांना त्रास पण होतो आणि आपला खर्च पण वाढतो, असं दोन्ही पण होतं. आता मम्मीची देवपूजा झाली आणि आता सगळ्या जनावरांना पोषणयुक्त आहार द्यायची तयारी चालू आहे. आधी जेवढी जनावर आहेत तेवढ्या पाठ्या घेतलेत. आता सगळ्यात आधी ही गुळपेंड घेतली. 1 शेर मापानं सगळ्या पाट्यामध्ये गुळपेंड घेतली. आता पेंड नंतर मकाचा भरडा टाकायचं चालू आहे. ह्या भरड्यामुळे काय होतं की दुधामध्ये वाढ होते गायींच्या. आणि प्रत्येक पाटीमध्ये 1-1 शेर भरडा टाकून घ्यायचं चालू आहे. आणि छोटी जी जनावर आहेत त्यांना थोडं कमी दिलं जातं. आता त्याच्यानंतर त्या पाटीमध्ये ही जी आहे ती शेंगदाणे पेंड आहे. तर शेंगदाणे पेंडमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं. आता इथं प्रत्येक पाटीमध्ये 10 ते 15 ग्रॅम मीठ टाकले. तर मिठामुळे काय होतं की पचनशक्ती सुधारते त्यांची. आता गुळ टाकायचं चालू आहे. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न जास्त असतं त्यामुळे टाकतात. आता इथे खाण्याचा सोडा टाकायचं चालू आहे. सोडा टाकल्यामुळे पचनशक्ती सुधारते त्यांची आणि ॲसिडिटी होत नाही जनावरांना. आता या सगळ्या पाट्या जनावरांना नेऊन ठेवायच्या आणि ज्यांची औषधं चालू आहेत त्यांना ह्या पाट्यामध्ये औषधं टाकायची आणि त्यांना ते खायला द्यायचं. ही जी गाय आहे ना, हिला औषधं चालू आहेत, कारण आता 1-2 दिवसातच ही एक छोट्याशा पिल्लाला म्हणजे वासराला जन्म देणार आहे. तर आम्ही वाट बघतोय. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत जर हिने पिल्लूला जन्म दिला तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेनच. आता सगळ्या जनावरांची पेंड खाऊन झाली आणि आता दूध काढायची तयारी. आता दूध काढण्यासाठी ही मशीन जोडायची तयारी चालू आहे.
आधी सगळ्या गायांचं हातानं दूध काढलं जायचं, पण आता बाजारात ह्या मशीन आलेत, त्या मशीननं आता दूध काढलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, जनावरांना त्रास पण होत नाही आणि दूध पण कमी वेळेमध्ये निघतं. आणि सगळं दूध काढून झाल्यानंतर 1-2% दूध राहिलेलं असतं, तर ते हातानं काढावं लागतं. तर मम्मी ते काढून घेते. आता इथे मशीन बंद केलं आणि हे जे दूध आहे तर ते मोठ्या कॅनमध्ये ओतून घ्यायचं. आता हे पप्पा ओतून घेत आहेत मोठ्या कॅनमध्ये दूध. रोज दूध काढायची तयारी चालू असते तेव्हा ह्या मांजराची पण लुडबुड चालू असते. एकदा ह्याचं पोट भरलं की तो फिरकत नाही परत. आणि आता हे गाईचं पिल्लू आहे, वासरू आहे, तर हे पण दूध प्यायला सोडलं याला. होय, 2 मम्मा आहेत त्याच्या. आणि हे वासरू झाल्यानंतर 1-2-3 महिने सगळं दूध आपण ह्या वासरालाच पाजतो, कारण त्याची वाढ झाली पाहिजे चांगली, तर त्यासाठी सगळं दूध ह्या वासराला पाजलं जातं. तर आमच्याकडे 2 कुकू आहेत, एक मोन्या आणि एक वाघ्या. तर हे आमचे फॅमिली मेंबर असल्यासारखेच आहेत. हा जो आहे तो मोन्या आहे, हा जरा जास्तच लाडका आहे मम्मी पप्पांचा. आणि हा जो आहे तो वाघ्या आहे. तो वाघ्या शांत आहे तसा, तो आराम करतो आता हिरव्या चाऱ्यावरती निवांत. आता आपलं सगळ्या गायांचं दूध काढून झालेलं आहे आणि हा जो आपल्या शेतातला हिरवा चारा आहे ना, तो कुट्टी मशीनने कट करायचं चालू आहे. पूर्वी कुट्टी मशीन नव्हती, त्यावेळेस मोठी वेळी असायची, तर वेळीनं चारा कट करायचा, पण ते जो कट असायचा तो मोठे असायचा आणि जनावर काही सगळं खायचं नाही, त्यामुळे बराच चारा वेस्ट जायचा. आता जेव्हापासून ही मशीन आली कुट्टी मशीन, तेव्हापासून सगळा चारा जनावर खातात आणि चारा पण वेस्ट होत नाही. आता सगळ्या जनावरांना कॅरेटमध्ये भरून हा चारा नेऊन तिथे टाकायचा. तसं या चाऱ्यामध्ये घास गवत असतं, मका असतं किंवा ज्वारीची ताटं पण असतात त्याच्यामध्ये. आणि दूध व्यवसायामध्ये चाऱ्याचं मॅनेजमेंट पण महत्त्वाचं असते तसं. तर म्हणून पप्पा काय करतात की 15-15 दिवसानं चाऱ्याचे प्लॉट लावतात, म्हणजे एक प्लॉट हिरवा संपल्यानंतर दुसरा प्लॉट रेडी झालेला असतो. प्रत्येक प्लॉटमध्ये 15 ते 20 दिवसाचं अंतर असतं. आता बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे हिरवा चारा अवेलेबल नसतो, तर त्यावेळेस काय करतात, मुरघासचा वापर केला जातो. तसं दूध व्यवसायामध्ये मेहनत खूप असते, पण पाहिजे तसा रेट नाही भेटत दुधाला. आता दुधाचे रेट कमी जास्त होत असतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुधाचे रेट वाढतात आणि उन्हाळा संपला की परत रेट कमी होतात. पण आपल्याला सिटीमध्ये तर हे दुधाचे रेट कमी जास्त होत नाहीत, जे आहे तेच फिक्स राहतो. आता आपल्या जनावरांचा सगळा चारा खाऊन झाले आणि आता पाणी पाजून सगळी जनावरं सावलीला बांधली जातात आणि संध्याकाळी परत हेच रुटीन रिपीट होतं. आणि आपण जे काढलेलं दूध आहे तर ती न्यायला गाडी घरी येते आणि ते दूध घेऊन जाते. आणि आता हे माझ्या माहेरचं रुटीन होतं, माझ्या सासरचं रुटीन वेगळं असतं आणि आता पुण्यात आले तर पुण्यातलं रुटीन पण वेगळंच असतं. आणि तशी मी स्वतःला लकी समजते, कारण मला सगळीकडचं जीवन अनुभवायला भेटते. शहरात आणि गावाकडं दोन्हीकडचं पण अनुभवायला भेटतं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.